नमस्कार, मी प्रियंका शंकरनाथ न्यूज चॅनलच्या मराठी बातमीपत्रात आपलं स्वागत करते। पाहुयात आजच्या काही मुख्य बातम्या। चंद्रपूर लोकसभा निवडणूक जसजशी जवळ येत आहे तसतशी वेगवेगळ्या क्षेत्रातील सामाजिक संघटना चंद्रपूर, वणी, आर्णी लोकसभा मतदारसंघातील भाजपा महाविकास आघाडीचे उमेदवार नामदार सुधीर मुनगंटीवार यांना जाहीर पाठिंबा देत आहेत। महिला पतंजली योग समिती महाराष्ट्र, पालेवार भोई समाज चंद्रपूर, चंद्रपूर जिल्हा साऊंड सिस्टम असोसिएशन चंद्रपूर, राष्ट्रीय हिंदू महासभा भारत, राष्ट्रीय संघर्ष समिती EPS 95 चंद्रपूर जिल्हा, सोनार समाज चंद्रपूर जिल्हा, विश्व ब्राह्मण पांचाळ सेवा समिती जिल्हा चंद्रपूर यांच्यासह अनेक सामाजिक संघटनांनी नामदार सुधीर मुनगंटीवार यांना निवडून देण्याचा संकल्प हाती घेतला। सुधीर भाऊंसारखा आपल्या हक्काचा उमेदवार निवडून यावा यासाठी अनेक संघटना सरसावल्या आहेत। मी एक कार्यकर्ता, त्यांचा निवडणूक प्रतिनिधी म्हणून आपल्याला विनंती करतो की त्यांच्या कार्यालयामध्ये आला 24 तास कार्यालय उघडे राहते। सगळे अर्ज त्यांच्या मार्फत जातात आणि सगळ्या अर्जाचे लोकांना विश्वास आहे की सुधीर भाऊच्या ऑफिसमध्ये गेलं की काम झालं। हा विश्वास त्यांनी आजपर्यंत कायम ठेवला आहे। एक मित्र म्हणून मी सांगतो कार्यकर्ते कोणी आले की तुम्ही फोन करा, जर त्यांनी उचललं नाही तर आम्ही लागलं तर तुमच्यासोबत भाऊचा सोबत जाऊन भेटू। पण सुधीर भाऊची एक सवय आहे की त्यांना झालेला मिसकॉलसुद्धा असेल, बैठकीत असेल तर ते नंतर त्याला उचलतात, बोलतात। इतके सक्रिय राजकारणी या जिल्ह्यामध्ये दुसरं कोणी नाही आहे। त्याच्यामुळे माझी विनंती आहे की या अपप्रचाराला बळी न पडता त्यांच्या इमेजला धक्का पोहोचणाऱ्या अनेक घटना घडतील, परंतु याच्याकडे दुर्लक्ष करून आपण सगळे विकासाच्यासाठी सुधीर भाऊसोबत यावे आणि लोकसभेचा विकास कसा होईल, कसा करता येईल आणि कशा पद्धतीने करायचा याची सगळी अभ्यासू वृत्ती त्यांच्यात आहे। जिचकरनंतर डिग्र्या घेणारे सगळ्यात जास्त सुधीर भाऊ त्याच्यासाठी प्रसिद्ध आहे। त्यांनी शिक्षण घेतलेलं आहे, त्यांचं शिक्षण हे पूर्ण महाराष्ट्रामध्ये सगळ्यांनाच माहीत आहे आणि अशा शिक्षण घेतलेल्या अशा एका चांगल्या परिवाराचे अतिशय उच्च विचार असलेले, सगळ्यांना मदत करणारे, धावून जाणारे यांना आपण मदत करावी एवढीच आपल्याला विनंती आहे। येणाऱ्या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये आदरणीय सुधीरभाऊ मुनगंटीवार यांना भारतीय जनता पक्ष आणि मित्र पक्षांनी मिळून लोकसभेची उमेदवारी दिलेली आहे। भारतीय जनता पक्षाचे आमदार म्हणून त्यांनी 6 वेळ ही निवडणूक जिंकली आहे आणि एकतर्फी निवडणूक जिंकली आहे। सुधीरभाऊ म्हणजे विकास। सुधीरभाऊच्या विकास कामाचा जो पाढा जर वाचत बसलो तर 2 दिवस लागेल, परंतु एक अत्यंत भावूक, संवेदनशील, गोरगरिबांना नेहमी मदत करणारे, जनतेच्या प्रश्नाची जाण असणारे, कोणत्याही प्रकारची जात न विचारता सगळ्यांचंच काम करणारे, पक्षभेद न करता सगळ्यांना मदत करणारे, हजारो त्यांनी हृदयाचे छिद्र असलेल्या मुलांचं ऑपरेशन मुंबईला पाठवून केलेलं आहे। हजारो चष्मे वाटप, लाखोच्या संख्येने कॅम्प घेतलेले, म्हणजे कॅम्पमध्ये चष्मे वाटप केलेले आहे। गरीब मुलींचे लग्न हे त्यांनी सातत्याने केलेले आहे। आदिवासी समाजासाठी त्यांनी अनेक प्रकल्प उभे केलेले आहेत। आता या विकासाचा समोरचा भाग म्हणून बॉटनिकल गार्डन, त्याच्यानंतर आपल्या अब्दुल कलाम स्टेडियम, असे अनेक प्रकल्प असे आहे की जे उल्लेखनीय आहे, जे शिक्षणासाठी, म्हणजे जे स्टेडियम बनवलेलं आहे बल्लारशाह रोडवर, त्याच्यामध्ये आत्ताच ॲथलेटिक्स स्पर्धा झाल्या इंडिया लेवलवर आणि सगळे भारताचे खेळाडू तिथे आले आणि सगळ्यांनी त्या कार्यक्रमाची तारीफ केली। शिवाजी महाराजांचा जनता राजा लोकांना लोकशिक्षण मिळावं म्हणून त्यांनी विनामूल्य 3 दिवस या स्टेडियमवर घेतलेला आहे। त्याच्यानंतर वेगवेगळ्या प्रकारच्या सांस्कृतिक विभागाचे मंत्री म्हणून त्यांनी जे उल्लेखनीय कार्य केलं, आजपर्यंत महाराष्ट्रामध्ये सांस्कृतिक मंत्रालय हे कोणाला माहीत नव्हतं, पण सुधीर भाऊंनी त्याचं महत्त्व जे आहे इतकं वाढवलं की बाकीचं सगळं विषय मागे पडले। 77 वर्षापासून आयुर्वेद सेवेत असलेली शिवशंकर आयुर्वेदिक एजन्सी अनुभवी वैद्य डॉक्टरांद्वारे जटिल किरण रोगांवर विशेषतः आयुर्वेदिक उपचार उपलब्ध आहे। सर्व नावाजलेल्या कंपन्यांची
औषधं आणि सर्व प्रकारची जडीबुटी आणि रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठीही अनेक प्रकारची औषधं मिळवण्याचे एकमेव विश्वसनीय स्थान आमच्या इथे सगळ्या प्रतिष्ठित कंपन्यांचे औषधी उपलब्ध आहे। मग वाट कोणाची बघताय? आत्ताच भेट द्या शिवशंकर आयुर्वेदिक क्लिनिक। आमचा पत्ता आहे योग कॉम्प्लेक्स डॉक्टर मंगला केतकर हॉस्पिटलच्या समोर, महाजन मार्केट जवळ, टेम्पल बाजार रोड, सीताबर्डी, नागपूर। संपर्क साधा 8605 24 50 80। लँडलाईन नंबर 0712 25 67 74 7।